कधीकधी शब्द फक्त शब्द नसतात, ते आपल्या आयुष्याला दिशा देणारे विचार असतात. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शब्दांची सफर या खास प्रवासात. इथे आपण ऐकणार आहोत अशा गोष्टी ज्या तुमच्या विचारांना स्पर्श करतील आणि कदाचित तुमचं आयुष्यही बदलतील. चला तर मग आजच्या सफरीला सुरुवात करूया. तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण खूप मोठे गोल्स ठरवतो, पण काही दिवसांनी तेच गोल्स आपण विसरून जातो. जिम जॉईन करतो पण 10 दिवसात सोडतो. स्टडी सुरू करतो पण कन्सिस्टन्सी राहत नाही. का असं होतं? कारण प्रॉब्लेम आपल्यात नाही, प्रॉब्लेम आहे आपल्या सवयींमध्ये. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचा हॅबिट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा एक सिम्पल कन्सेप्ट आहे. लहान सवयी मोठा बदल घडवतात. आपण नेहमी मोठा चेंज करायचा विचार करतो, पण खरं बदल कुठून येतो? रोजच्या ॲक्शन्समधून. जेम्स क्लिअर सांगतो, जर तुम्ही रोज फक्त 1% इम्प्रूव्ह झालात तर 1 वर्षानंतर तुम्ही 37 पट बेटर होऊ शकता. आणि जर रोज 1% वर्स झालात तर तुम्ही ऑलमोस्ट 0वर जाऊ शकता. म्हणजेच तुमचं फ्युचर एका मोठ्या डिसिजनवर नाही तर छोट्या सवयींवर ठरतं. एक छोटी गोष्ट समजा. 2 मित्र होते, अमित आणि रोहन. अमित खूप मोटिवेटेड होता. तो एकदम 3-4 तास अभ्यास करायचा, पण फक्त काही दिवस. रोहन काय करायचा? तो रोज फक्त 30 मिनिटं अभ्यास करायचा, पण एकही दिवस मिस नाही. 1 वर्षानंतर अमित अजून स्ट्रगल करत होता आणि रोहन टॉपर झाला होता. का? कारण रोहन परफेक्ट नव्हता, तो कन्सिस्टंट होता. ॲटॉमिक हॅबिट्स एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते. यू डू नॉट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स, यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टीम्स. याचा अर्थ तुमचं गोल किती मोठा आहे हे इम्पॉर्टंट नाही, तुमचा रोजचा रुटीन काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक हॅबिट कशी तयार होते माहीत आहे का? 4 स्टेप्समध्ये. क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. उदाहरणार्थ, नोटिफिकेशन येतो, क्यू. आपल्याला क्युरिओसिटी वाटते, क्रेविंग. आपण मोबाईल उघडतो, रिस्पॉन्स. आणि आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं, रिवॉर्ड. म्हणूनच आपण पुन्हा पुन्हा तेच करतो. आता क्वेश्चन आहे, गुड हॅबिट्स कशा बनवायच्या? त्यासाठी 4 सिम्पल रूल्स आहेत. पहिला, मेक इट ऑब्वियस. हॅबिट दिसायला हवी. उदाहरणार्थ, पाणी प्यायचं असेल तर बॉटल समोर ठेवा. दुसरं, मेक इट अट्रॅक्टिव्ह. हॅबिट आवडेल अशी बनवा. उदाहरणार्थ, वर्कआउट करताना फेवरेट सॉन्ग लावा. तिसरं, मेक इट इझी. सुरुवात खूप छोटी करा. 50 पेजेस नाही, फक्त 2 पेजेस. चौथं, मेक इट सॅटिस्फाईंग. हॅबिट केल्यावर स्वतःला रिवॉर्ड द्या, जसं चेकलिस्ट टिक करणं. आता एक खूप पॉवरफुल कॉन्सेप्ट, आयडेंटिटी बेस हॅबिट्स. तुम्ही फक्त ॲक्शन चेंज करत नाही, तुम्ही ओळख बदलता. तुम्ही तुमची ओळख बदलता. मी एक्सरसाइज करतो असं म्हणू नका, मी हेल्दी पर्सन आहे असं माना. मी वाचण्याचा प्रयत्न करतो नाही, मी रीडर आहे. जेव्हा आयडेंटिटी बदलते तेव्हा हॅबिट्स आपोआप बदलतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, रिझल्ट लगेच दिसत नाही. तुम्ही 10-15 दिवस प्रयत्न करता आणि म्हणता काहीच होत नाही, पण खरं काय असतं? चेंज बॅकग्राऊंडमध्ये होत असतो. आईस क्यूबसारखं. -5 डिग्री सेल्सिअस, -3 डिग्री सेल्सिअस, -1 डिग्री सेल्सिअस काहीच होत नाही. पण जेव्हा 0 डिग्री सेल्सिअसला अचानक मेल्ट होतं, तुमचे एफर्ट्स कधीच वेस्ट जात नाही. म्हणून आजपासून मोठं काही करण्याचा विचार करू नका. फक्त एक छोटी सवय सुरू करा. कारण तुमचं आयुष्य एका दिवसात बदलत नाही, ते बदलतं रोजच्या छोट्या हॅबिट्सने. आणि एक दिवस तो छोटा बदल मोठा रिझल्ट बनवतो. तुम्ही आज जे करता तेच उद्या तुम्ही बनता. ही होती आजची शब्दांची सफर. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे प्रत्येक शब्द तुमच्यासाठी खास आहे
आणि प्रत्येक सफर तुमचं आयुष्य थोडंसं बदलून जाईल. मी भेटेन तुम्हाला पुन्हा एका नवीन सफरीत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या स्वप्नांच्या मागे चालत राहा. धन्यवाद.